मी काय सांगतो एकदा सगळं डोकं ठिकाणावर ठेवून ऐक. सांगा ना. कळलं काय? आपल्या गावात आजपासून पूर्ण नशाबंदी केलेली आहे. 100% नशाबंदी. त्याच्यामध्ये गुटखा, मावा, दारू, बिडी, तंबाखूची पुडी सुद्धा चालणार नाही. मी ग्रामपंचायतचं आहे ना एक पत्र काढलंय, सगळ्या दुकानदारांना दिलंय. अलग लक्षात, प्रत्येक दुकानदाराला सांगितलंय तंबाखूची पुडी काय, बिडी, काडी, सिगारेट काही सुद्धा ठेवायचं नाही गावामध्ये. आणि सगळे म्हटले आम्ही त्या ग्रामसभेत ग्रामपंचायतच्या आदेशाचं पालन करू आणि अशा पद्धतीने सगळी आजपासून नशाबंदी आहे. जर तुला कोणी आढळलं तर मला सांग. कळलं का? हा काय म्हणतोय मी? अय या ताईला बाळूला काय हिसका आला वा? अच्छा, म्हणजे बाळूला त्याचं मरण दिसतंय, नशाबंदी झाली तर त्याचं काय होईल? काय करे बाळू? ए बाळू काय छत्र दे तुला. काय मी काय खायला वाटलो काय? सिगरेट दे. सिगरेट नाही ना जवळ, पैसे नाही. तो काय चाललंय सिगरेट आहे का गायच्या बायका? अरे प्रेम पाकिट पाकिट भरलेलं असायचं तुझ्याकडे सिगरेट. तुला एक सिगरेट देता ना? नाही माझ्याजवळ आता. पण तुमच्याकडे आहे का एखादी काय सिगरेट गायच्या? सिगरेट गाय छाप? आता सिगरेट नाही, गाय छाप नाही, तंबाखू नाही आणि दारू तर नाहीच. का बरं? ती टपरी बंद झाली काय? टपरी बंद नाही, अख्खं गाव बंद केलंय सरपंचांनी. आता डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणाहून तुम्ही आणायचंय. जिल्ह्याच्या ठिकाणी बंद केलंय? अरे नशाबंदी केली गावात सरपंचांनी. काय बोलताय? येतोय ना, मी काय खोटं सांगतो काय? असं कुठं होत असतं काय नाशा बंद करून? अरे गावात काहीच भेटणार नाही. तुम्ही बघा कोणत्या दुकानाला जाऊन मागून. सरपंच हेडबीड लागलं काय रे? बरं ते जाऊ दे, आपलं झालं ठीक आहे भाऊ, आपल्याला नाही का आपल्या कधी मध्ये लागत. बळ हो तुझं काय रे? मग मी तेच म्हणतोय ना, आता किती मोठा प्रश्न आहे. मी करायचं काय, घ्यायची कुठून? मला तुला आवड, मला तर प्रेशर सिगरेट. अरे नाही, पण मी म्हणतो या सरपंचाला आता विरोध करणार कोण? म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? नाही भाऊ, ह्या सरपंचाला विरोध पण करावाच लागेल. विरोध करण्यासाठी आपल्याला तरी पुढाकार घ्यावा लागेल, नाही तर असा माणूस शोधावा लागेल तो सरपंचाला विरोध करेल. अरे आपण नाही भाऊ, मी सरपंचाचा माणूस आहे. मी कस काय विरोध करेन? घातला का शेपूट? येत यायला म्हणजे आता मी कामाला त्यांच्या तिथं राहू आणि ह्या नशाबंदीला विरोध मीच करू? अहो पण मग जर तिथं समजा आपला जर तोटा होतोय तर मग तिथं आपण विरोध करायलाच पाहिजे ना. नाही भाऊ, आपल्याच्या जमायचं नाही. तुम्ही तुमचं बघा कोणाला. बरोबर बोलतोय, विरोध करावाच लागणार आहे आपल्याला. अरे ही कोण ठरवणार आहे सरपंच? आपण खायचं काय, प्यायचं काय? हा, गावातल्या लोकांनी काय हिशोबाने जगायचं काय? एक आयडिया काय? आपण विरोध करायला एक जबर माणूस आहे आपल्याकडं. तेवढाच माणूस सरपंचाला विरोध करू शकतो. कोण? प्रेम आहे आपला कमल्या? चेअरमन हा. तेवढाच माणूस विरोध करू शकतो. खरे खरे. एक काम करा, चला आपण चेअरमनच्या कानावर ही गोष्ट. नाना बोला. एक तंबाखूची पुढे द्या बरं. भाऊ तुमच्या सरपंच साहेबांनी सगळं बंद केलं. गाय छाप बिपछाप काहीच नाही, तंबाखू काहीच नाही. काहीच नाही, मागायचे बी नाही परत. बर चाल. ओके. आयला भाऊ या सरपंचाने ना सगळं वांद केले. आता कुठंच पुढे भेटायची नाही. आयला आता कशी किक बसेल. चला सोसायटीत असतं चेअरमन. स्वसाठी काय इथं बसले ते चेअरमन. काय तुम्ही बसा इथं. गावात काय चाललंय काय नाही काय आहे का तुम्हाला खबर? काय चाललायचं गावात? पाऊस पाणी झालेलं आहे, सगळे काम बिम स्टॉप आहेत. आनंदी आनंदी. पाऊस झाला शेतीसाठी, पण माणसाच्या तलपी काही व्यसनाच्या गोष्टी. बसा ना, तुम्हाला कोणी कमी केलंय? असं वातावरण बाहेर आहे, भारी आहे. आणा काहीतरी, बसू मस्त पैकी. हा आणा काहीतरी. आम्ही आणायला जाऊ, पण तुमच्या सरपंचाने केलंय सगळं बंद. काय बंद केलं? काय बंद केलं सांग भाऊ. अहो चेअरमन, दारू बंदी पर्यंत ठीक होता. ठीक आहे बस, आमच्या घरी राडे होते ते होते दारू. मला काय म्हणायचं, तुम्ही जे ते व्यसनाच्या बाकीच्या गोष्टी, तंबाखू बंद केली, सिगरेट बंद केली, बिडी काडी बंद केली, तर कसं होईल? गावात काहीच भेटत नाही. आता काय करायचं ना, तर सगळं जिल्ह्याला जाऊन करायचं आता. अरे पण सरपंचाला अधिकार दिला कोणी? बिडी काडी बंद करायचा, तंबाखू बंद करायचा? आम्ही तेच म्हणतो, मग कोणी अधिकार दिला? अरे काही लोकांना तंबाखू खाल्ल्याशिवाय सकाळी टॉयलेटला होत नाही. मलाच सकाळपासून अजून संडासला गेलो नाही. काहींना बिडी वाढल्याशिवाय चेन लागत नाही. सरपंचाला म्हणा तुम्ही बंद करा ना तुमची बिडी काडी, काय तुम्ही नका घेऊ. सरपंचाला कधी आपण फोर्स केलाय का तुम्ही बिडी वाढा, तुम्ही तंबाखू खा? मग सरपंचाला काय अधिकारी आपल्या बंद करायचं? हेच आम्हाला म्हणायचंय. अरे तुम्ही आहे ना निषेध करा या गोष्टीचा. निश्चितच करावं लागणार. स्वतःला व्यसन नाही म्हणून का दुसऱ्याला करू द्यायचं नाही का? अरे हा अत्याचार, लोकशाहीत अत्याचार आहे. तुमचे मत थोपवता कोणी? कोण तुम्ही? तुमचे मत अजिबात थोपवायचे नाही लोकांना. लोकांना
त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्या, नाही तर स्वातंत्र्य मिळून उपयोग काय? व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. मग दारू पिऊन पुढे तुम्ही धिंगाणा घातला, कोणाला शिव्या दिल्या, दारूबंदी एक वेळेस ठीक आहे, तुम्ही गपचिप घरात प्या, पण बिडी काढी लोकांना शोक. अरे लोक हजार लाखो रुपये शोक साठी घालते. आमची गोर गरीब जनता 10 रुपयाची पुडी घेऊन त्यांचा शोक करते. सरपंच बंद करतो. निषेध करणार मी जाहीर. आम्ही निषेध करतो, पण आम्ही मागून म्हणजे पाठी मागून आणि समोरून तुम्ही करायचं. अरे हा पाठ्या सरपंचाला नाडणार चालूच करू. याला बोलतात चेअरमन. कस काय सरपंच बंद करतोय? आमचा पाठिंबा आहे तुम्हाला. पाठिंबा. चला आता सरपंचाकडे बघूच. रेंज बिन जाऊ दे. गावात काय झालं माहिती का तुला? बोल ना भाई, काय होईना आपल्या गावात? काय झालं असं वेगळं विशेष? वेगळं नाही, दारूबंदी पर्यंत ठीक होतं. त्या सरपंचांनी परत नशाबंदी केली गावात. सिगरेट नाही, तंबाखू नाही, काय नाही. करायचं काय आपण? काय मग सिगरेट नाही, तंबाखू नाही, काहीच नाही, दारू काहीच नाही. दारू तर आधीपासून बंद आहे. पुढे काढे. अरे मी सांगतोय काय, काहीच ठेवलं नाही गावात. असं की सबक मी दुकानात गेलतो, सिगरेट भेटली नाही, तंबाखू भेटली नाही, काहीच नाही गावात. अरे मी म्हणतो सरपंचाला करायचंय काय? अरे प्रेमे, अरे असं नाही. अरे गावकारातले आपले लोक आहेत ना, काही काही थरथर करून मरते. मग काहींना सकाळ सकाळ पोट साफ व्हायचं नाही, यांना पोटाची विकार होते, काही काही जण मेंटली ना डिस्टर्ब होते. अरे सोने यांना दवाखान्यात, येड्यांची दवाखान्यात तुम्हाला भरती करावं लागल. तुला माहिती आहे आपल्या सिगरेट शिवाय जमत नाही. मग आम्ही चेअरमनकडे गेलतो. नाही 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 नाही, चेअरमनने डायरेक्ट निषेध केला की हे गावात चालणार नाही, सरपंचाचं काहीच गावात चालणार नाही. अरे अजिबात नाही. अरे चेअरमनने केला नाही विरोध, आपला बी विरोध आहे. काय 100%. मग येडा आपल्याला बी राहत नाही, आपल्याला बी खायला लागत, आपल्याला सिगरेट बिडी तंबाखू सगळं लागत ना. करायचं काय मला ते सांग. करायचं काय म्हणजे? अरे जाहीर निषेध आपला बी करायचं ना. आपण पण ना, आपण आता तुला म्हणून सांगतो, डिक्लेअर केले मी. डिक्लेअर काय? आपण बी आता जाहीर आहे ना, जाहीर सिगरेट पिणार आपण. काय जाहीर दारात ते पण. हा भाऊ, सुट्टी देणार नाही आपण. असं विरोध नाही करणार, ते एकदम डेंजर. मग सरपंच ना प्रत्येक वेळेस आडं पडायला, प्रत्येक गोष्टीत आडं पडायला लागले माणूस. नाही ना भाऊ, आपलं तर आहे पाठिंबा. तू फक्त आपल्याला पाठिंबामध्ये अजून कोणी असते ना आपले ते बी गोळा कर. पण आपला काय जाहीर निषेध, सार्वजनिक रित्या. आता चल. अरे सरपंच काय समजते स्वतःला? मी तर आहे ना त्या चावडीत बसून तंबाखू खाणार आणि सरपंचाच्या नावाने थुकणार. काय समजते स्वतःला? मला सांगा चेअरमन, सरपंचांनी ही बंदी केली, हा, व्यसन बंदी, तुम्हाला विचारलं का? अजिबात विचारलं नाही. आणि मला काय म्हणायचं घंट्या, तू लगेच जाण तंबाखूची पुडी घेऊन ये. मला माझ्याकडे काय नाही, तू आण बरं तंबाखूची पुडी. अरे तुम्ही सुद्धा थांबायचं नाही, आपण पुरा निषेध करायचा. अरे सरपंचाला म्हणा आम्ही खाणार, तंबाखू पासून तर गांजापर्यंत सगळं खाणार, सिगरेट पासून तर पर काय म्हणते त्याला भांग पर्यंत पिणार. आम्ही थांबणार नाही, अजिबात थांबणार नाही. हे सरपंच कोण आपल्याला थांबवणार आहे? आपल्या स्वातंत्र्य वर्गात येते. अजिबात आपण ऐकून घ्यायचं. अमळ तू श्याम, अजिबात ऐकायचं ना तुम्ही सुद्धा. जाहीर निषेध आहे आपला. हा, जाहीर निषेध. फलक लावा गावात सगळीकडे. व्यसन मुक्ती बंदी उठवणार. व्यसन मुक्तीचा पार एक धिंगाणा करून टाकायचा. व्यसन मुक्ती पुरी उठून टाकायची. जाहीर निषेध. आता अख्ख्या गावाला सांगायचं, पार देशी पासून इंग्लिश पर्यंत पिणार. सरपंचांनी माझा सुद्धा विचार केला नाही राव. आणि मग त्यासाठीच मी म्हणतो, गांजापासून पार हुक्क्यापर्यंत सगळं पिणार. नुसतं अजिबात नाही, धिंगाणाच करायचा गावात. हे थोडे दिवस आता सरपंच आहे ते, नंतर तुम्ही भविष्यात आमचे सरपंच राहणार. बस कसं खरं बोलला कामल्यावर तू. कमल्या, तू ना गांजाची पुढे सोय कर. हा, हायला चिलीमच. पण सरपंच ना, सरपंच येडा करून टाकायचा सरपंच. अरे सरपंच कोण आपल्यावर बंदी आणणार आहे? अरे झाली का नाही म्हणून एन्जॉय करते. सरपंच मला दिसणार आहे आता कुठं. सरपंच आले का मग बघत होता आता सरपंचाचं. आणि मला हे बी पक्क माहित होतं की नाडणार तर चेअरमनच नाडणार. अरे चेअरमन आहे. अरे गावात तरी एका माझ्या समोर कोणी नाडणारा. आता सरपंचाची आता माझ्याच येणार आहे बाळभाऊ. सरपंचाला काय वाटलं, मी सांगितलं म्हणजे अख्खं गाव माझं ऐकत, असं कधी होईल का? पाणी पाणी आण, पाणी लवकर. काय झालं? काय होतंय चेअरमन? पाणी आण लवकर, पाणी. अरे का आंघोळ घालतो का मला? अरे तोंड भाजलंय, चाळ सगळं आग झाली. आग, पाणी आणा लवकर, पाणी आणा.
आईला ह्या सरपंचानी सगळं बंद केल्यामुळं थांबाकू नाही आणि की काही बसा ना मला. लय तोंड बांधलं. अहो पाणी आहे का पाणी? आज जाऊ द्या बाबा, पाणी आणा. पाण्याची बाटली. पाणी संपलं. आईला हे तांबाखू नाही त्याच्यामुळं काही संडास व्हायना बाबा. काय करावं राव आता. अगं नाही विरोध केला पाहिजे ना भाऊ. हे बाळू भाऊनी ना, बाळू भाऊनी चेअरमननी हे सरपंचांनी असे काही योजना आणल्या आणि काही गावासाठी केलं ना भल्याचे काम. अरे प्रत्येक वेळेस दरवेळेस कोणी हे करेन रे प्रेम आहे. सरपंचाला काय वाटतं माहिती का, प्रत्येक वेळेस आडं पडलं का म्हणजे आपणच गावचे बाप येतो. विषय असा आहे. मग सरपंचाला कुठं माहिती आपण त्यांच्या लय पुढचे येत. अरे हे सगळं खऱ्या गोष्टी येत, पण गावाच्या विकासासाठी तुम्हाला काम करायचे आहेत ना. बाकीचे काम करा ना तुम्ही. हा लोकांच्या ह्याच्यावरती दर वेळेस येतात व्यसनावरती. तुम्ही बाकीचे किती गावातल्या योजना आहेत, पाण्याच्या टाक्याचं काम आहेत, रस्त्याचे काम आहेत, ते दिले सोडून. हा लोकांच्या मुळे उठले तर नाही तर काय व्यसनांवरती येऊन चेअरमनला आहे ना आपल्याला सपोर्ट करावाच लागणार भाऊ. चेअरमनने जर एवढा विरोध केलेला आहे ना, आपल्याला चेअरमनला मी तो निवडून आणावं लागल 100%. बिनविरोध करा, कसं करा, लोकांना आहे ना भाई पैसे देऊन, पण यावेळेस आपल्याला आहे ना ताकद आहे ना चेअरमन साठी लावायची. आपण कार्यकर्ते काय आलात मग भाऊ जाहीर विषयच करून टाकू आपण आता. हा धर. नाही तर काय जाहीरपणे निषेध आहे आपला. रे वार प्रेमेंद्र. जाहीर निषेध आहे, जाहीर निषेध. चेअरमन येऊन द्या मग बघा गंमत. एकदा निवडून आले ना भाऊ आपले चेअरमन, सरपंचांच्या नावाने जाहीर निषेध. हा वड 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 खटकटून कस वड दे इकडे. असं आला काय होते, असे का लागू राहिली काय माहिती. कामल्या आवाज काय झालंय. आवाज आवाज बसल्यासारखं झालंय. काय होतंय. अयो कामल्या अरे उलटे झाले बुवा. एक काम कर भाऊ, काय पहिली मेडिकलला चल लवकर. अरे ये दे फेक पुढे तिकडे चल. कामल्या आवाज घालवा. आईला ईद पण व्हायना बा संडास. काय करावं राव आता. काय चाललंय चेअरमन साहेब. यायचं का नगरला यायचं. जेवण झालं का. पाऊस आहे का आज. चेअरमनला काय झालं. चेअरमन तर बोलायला दाढी केली ना. दुखते काय दाढ बीड. बोलत का नाही ते. काय होतंय चेअरमनला कळा ना बा आज. काय रे बरं काय झालंय. काहीच नाही. आज काही मुका बी नाही खेळत काय गाव. काय तब्येत खराब आहे काय. नाही ना. ते चेअरमन हातवारी करत हे हातवारी करत नेमकं चाललंय काय यांचं. चेअरमन
हे का असं करू राहिलेत? ये. आता तुमच्यासारखे चेअरमन मी करू राहिलेत, काय भानगडे? मला वाटतंय हे ना गावातली नशाबंदी उठवावा, लय प्रेशर येऊ राहिलाय माझ्यावर. नको का? राहून देऊ अशीच. बर. आणि तुम्हाला काय वाटतं रे? सरपंच हा बस. द्या बरं मला बक्षीस. बक्षीस किती पाहिजे? रुपये 500 फक्त. घंट्या 500 लय होते. काय लय 1 रुपयाची चुना पडीन, 10 रुपयाची तांबाखूची पुडीन, 5 रुपयाचं सिगरेट. एवढे काय लागते तुला? अहो त्याच्यात 85 रुपयाची माझी कला आहे ना. 485 काला आणि वरचे 15 रुपये साहित्याचे. हा मग आईला बरं आहे बा तुझं, पण तो कला लय भारी केली. आईला लाखाची कला केली भो. चल देतो पैसे तुला. आईला पोट तर लई डांबरलंय. त्या तंबाखूची सवय लागली ना तर पोट साफच होत नाही राव. अयो कायची आपण चुन्याच पुडी. आईला कोणाची पडली काय नाही बा. चांगू द्या मरू द्या, आपली तर सोय होईन. चला 2-3 इडे. चला आजचं तर भागलं. चला आता हळूहळू केक बसायला लागले. चला आता मस्त पैकी जाऊन फ्रेश होतो.